या नवरीच्या बहिणी आपली गाडी का बरं चेक करताय? तर झालं असं की मी गेलोय मित्राच्या लग्नाला, तर तिथून ना शेगावचं मंदिर एकदम जवळच होतं. तर मग आम्ही शेगावला गेलो, गजानन महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, आपल्या मित्र परिवारासोबत फोटो वगैरे काढले आणि फेमस शेगावची कचोरी खाल्ली, जी की खूप जास्त टेस्टी होती. त्याच्यानंतर पोहोचलो आम्ही लग्न स्थळावरती. तिथं नवरदेवाला मस्तपैकी आवरून वगैरे दिलं. त्याच्यानंतर कुर्ता घालून मी पण रेडी झालो. आमच्या अमोल भोनी मस्तपैकी व्हाईट कलरचं शर्ट घातलं होतं. नवरदेव पण रेडी झाला होता. आता नवरदेवाची वरात निघाली होती आणि वरातीमध्ये सगळेच जण इतके एन्जॉय करत होते माहिती का, मस्तपैकी नाचत वगैरे होते आणि सगळं गाव इतकं प्रेमळ आणि इतकं भारी होतं. नवरदेव पण बघा ना कसं एन्जॉय करतोय. मी पण मस्तपैकी डान्स केला. नवरदेव आणि नवरीचं मस्तपैकी स्वागत केलं. लग्न संपन्न झालं. मग आम्ही नवरदेव नवरीची भेट घेण्यासाठी गेलो. नवरदेव नवरी सोबत फोटो वगैरे क्लिक केले आणि ह्या बघा ना, ह्या नवरीच्या बहिणी, यांना काय डाऊट आहे माहिती का की नवरदेवाचे बुट आमच्या गाडीत लपून ठेवले म्हणून यांनी आमच्या अख्खी गाडीची तलाशी घेतली. त्याच्यानंतर ह्या 5 किलोमीटर दूरून ह्या मुली ना फक्त फोटो काढण्यासाठी आल्या. आम्ही जिथं जाईल तिथं आज नुसते फोटोच होते. मग नवरदेव नवरीचं मस्तपैकी स्वागत वगैरे झालं. आपल्या ऋषिकेश गाडेकर व्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती पूर्ण व्लॉग देखील नक्की बघा.